अतिरिक्त मीठ किंवा सोडा तुमच्या शरीरात गेला तर त्यामुळे एजिंग प्रोसेस म्हणजे वार्धक्य, वय वाढण्याची प्रक्रिया खूप स्पीडनं व्हायला लागते. केस गळतात, केस पांढरे होतात, आपले बोन्स आहेत, हाडं पण ते कमजोर होतात किंवा त्वचेवर सुरकुत्या येतात, टोनिंग कमी होतं, इत्यादी इत्यादी. तर या अतिरिक्त मिठाचा एक उपाय आयुर्वेदात सांगितला आहे, त्याला आपण म्हणू शकतो उतारा आहे किंवा अँटीडोट आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी केलेला दुसरा चांगला उपाय, त्याला आपण म्हणतो अँटीडोट. तर आयुर्वेदात ताकासाठी, मिठासाठी म्हटलंय क्षारो जिर्यती तक्रेण. म्हणजे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात पापड, लोणचं, बेकरीचे पदार्थ, सॉस, जंक फूड, फास्ट फूड किंवा खूप मिठाचे पदार्थ खाल्ले असतील, नमकीन खाल्लं असेल, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी, त्याचं पचन करण्यासाठी तक्र किंवा ताजं ताक उपयोगी आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही कितीही मीठ खा आणि नंतर त्यावर उपाय म्हणून ताक प्या. तर मीठ कमी करायचं आहेच, आणि जर त्याचे दुष्परिणाम कमी करायचे असतील तर नियमितपणे ताजं ताक घ्यायचं आहे. इथे ताजं ताक म्हणजे घरी बनवलेलं ताक अपेक्षित आहे. जर गाईच्या दुधापासून बनवलेलं दही असेल तर त्यामध्ये निम्म्या प्रमाणात पाणी घालून, आणि म्हशीचं दुधापासून बनवलेलं दही असेल तर त्यामध्ये जेवढं दही आहे त्याच्या तितकं सम प्रमाणात पाणी घालून ताक बनवायला पाहिजे. आणि ताकामध्ये धणेपूड, जिरेपूड घालायला विसरू नका. ताकाचे अनेक गुण आहेत, ते एक उत्तम फॅट कटर सुद्धा आहे आणि त्याचबरोबर विषघ्न परिणाम कमी करणार आहे, शरीर शुद्धी करण्यासाठी मदत करणार आहे.